नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत भरपूर अशा भाज्या घातलेलं व्हेज चीज ग्रिल्ड सँडविच। तर चला मग सुरू करूया। तर इथे मी काकडीचे बारीक स्लाइस करून चिरून घेणार आहे। त्यानंतर टोमॅटो देखील असा बारीक स्लाइस करून चिरून घेणार आहे। त्यानंतर ढोबळी मिरचीचे सुद्धा बारीक छोटे छोटे काप बनवायचे आहेत। या पद्धतीने इथे मी 2 ढोबळी मिरची वापरली आहे। तर आपल्या भाज्या चिरून रेडी झालेल्या आहेत। सोबतच कांद्याचे सुद्धा छोटे छोटे स्लाइस बनवून घेतले आहेत। इथे मी कुकरमध्ये कॉर्नचे दाणे उकडायला ठेवले होते व त्याच्या 3 शिट्ट्या घेतल्या होत्या, जेणेकरून कॉर्न चावायला मऊ लागतील सँडविचमध्ये। आणि त्याच कॉर्नमध्ये आपल्याला आता मेयोनीज टाकायचं आहे। मेयोनीज ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनोसुद्धा ॲड करायचं आहे। चवीपुरतं मीठ इथे ॲड करायचं आहे आपल्याला व हे मिश्रण कॉर्नमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यानंतर आपल्याला सँडविचसाठी लागणारी पुदिना चटणी बनवायची आहे। त्यासाठी एका मिक्सरमध्ये मी कोथिंबीर, आलं, पुदिना, थोडंसं लिंबू पिळून त्यामध्ये मीठ आणि साखर ॲड केलेली आहे। इथे आपली पुदिना चटणी बनून रेडी झालेली आहे। आता आपण सँडविच तयार करायला घेऊ। त्यासाठी आपल्याला मोठ्या स्लाइसचे सँडविच ब्रेड लागणार आहेत। त्यावर आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे। ती व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ। त्यानंतर आपलं कॉर्नचे मिश्रण आपल्याला याच्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्या व्हेजिटेबल्स याच्यावर आपण स्प्रेड करूया। काकडी, सिमला मिरची, टोमॅटो व त्यावर थोडासा टोमॅटो सॉस देखील मी ॲड केलेला आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा देखील आपण यावर घालणार आहोत। यावर थोडेसे चीज आपल्याला किसून घालायचे आहे। त्यानंतर आपल्याला एका ब्रेडवर टोमॅटो सॉस व्यवस्थित स्प्रेड करून यावर उलटा ठेवायचा आहे व आता आपण ते ग्रिल करणार आहोत। इथे ग्रिल करताना आपल्याला बटरचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपले सँडविच एकदम क्रिस्पी बनतील। इथे आपल्याकडे सँडविच मेकर नसले तरी देखील तव्यावर आपण हे तितकेच क्रिस्पी बनवू शकतो। काही वेळानंतर आपण सँडविच मेकर ओपन करून चेक करायचं आहे। इथे आपलं सँडविच रेडी झालेलं आहे। सँडविच वरून क्रिस्पी होतं आणि आतून छान ज्युसी असं बनलं होतं। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरच्या घरी नक्की ट्राय करा। भरपूर अशा भाज्या घातलेलं हे सँडविच एक उत्तम इव्हिनिंग स्नॅक्स आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट थ्रू नक्की कळवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। खूप खूप धन्यवाद।